आजचा दिवस सुंदर आहे कारण देव तुमच्यासोबत आहे. देवावर विश्वास ठेवा, सगळे योग्य वेळेत घडतं. मन शांत ठेवा, हसत राहा. देवाची कृपा कायम आपल्यासोबत असते. आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्या आयुष्यात आनंद नक्की येणार आहे. प्रत्येक दिवस नक्की संधी घेऊन येतो. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात पॉझिटिव्ह असणे, देवपूजा वगैरे आटोपली. म्हणजे आता बाल्कनीमध्ये किती सुंदर फुलं आलेत हे बघा, खूप छान वास येतो ह्याचा. म्हटलं देवाला पण फुलं नव्हते आणि असे पण हे थोड्या वेळाने सुकून जातात. मग देवासाठी तोडले. मस्त देवपूजा वगैरे झाली, म्हणजे आंघोळ वगैरे झाली. मस्त वाटते सकाळी सकाळी देवपूजा केली की छान वाटतं आधी. त्यामुळे देवपूजा वगैरे माझी आवरली. चला मग आता स्वयंपाकाला लागते लगेचच. तर आता इथं मी दूध गरम करायला ठेवून देते आधी. सकाळी सकाळी दूध येते तर दूध गरम करायला ठेवून देते आणि बाकीचं पण आवरून घेते लगेच. तर आता मी आज एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. भरलेली भेंडीची भाजी, म्हणजे मसाला भेंडी. तर आता इथं मी भेंडी धुवून स्वच्छ रात्रीच ठेवली होती, म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं आणि कोरडी होते भेंडी. सकाळी धुतली तर मग घाई ते जास्त ही होत नाही आणि भेंडी ऑलरेडी चिकट असते. त्याच्यामुळं मग रात्रीच धुवून ठेवायची आणि आता सकाळी कापून ठेवते. रात्री कापून ठेवली तरी पण चालते जर वेळ नसेल तर. तर आता मी सकाळीच कापून ठेवली. हे बघा, कापून घेतली सगळी भेंडी. इकडं कणिक मळून झाली आहे. इकडे चहा पण ठेवला मी तसा. चहा होते तोपर्यंत आपण भेंडीला भरायला सारण तयार करून घेऊयात. आता इथं मी भाजलेले शेंगदाणे टाकलेत, थोडंसं खोबरं टाकले, थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. हे बघा झाले वाटून. जास्त बारीक पण नाही करायचं, मोठं ठेवायचं. चला मग चहा रेडी. चहा घेते, या चहा घ्यायला तुम्ही पण. चहा वगैरे घेते आणि मग परत बाकीचं आवरते. चला आता मसाला तयार करून घेऊयात. आता हे बारीक केलेलं सगळं एका प्लेटमध्ये काढले. थोडंसं धना पावडर टाकली, थोडंसं किचन किंग मसाला टाकला, थोडंसं काळं तिखट टाकले, घरगुती काळा मसाला आहे हा. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकली किंचितशी. मिक्स करून घेऊयात हे चांगलं. आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करूयात, म्हणजे छान ते भेंडीमध्ये बसतं आणि जास्त कोरडं होत नाही आहे ते. आता थोडंसं पाणी शिंपडले मी. आता हे भेंडीमध्ये भरून घेऊयात सगळं. जेवढं बसतं तेवढं भरून घ्यायचं भेंडीमध्ये. भरून झाले आता हे सगळं. चला आता फोडणी देऊन घेऊयात भेंडीला. आता 2 चमचे तेल घेतले मी कढईमध्ये. थोडीशी जिरी मोहरी टाकले, ते छान तडतडले की लगेच भेंडी टाकून घ्यायची. सिंपल आहे एकदम. जास्त काही टाकायची नाही गरज फोडणीमध्ये, कारण आपण सारण तयार केलं त्यामध्ये सगळं टाकले. आता एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि 1-2 मिनटं झाकून ठेवून देऊयात. एक वाफ काढून घेऊयात. झाकण काढूयात, मिक्स करू सगळं. आणि आता एक मसाला ॲड करणार आहे मी, तो जो मॅगी मसाला आहे हा. टेस्ट खूप छान लागते ह्यानी. ऑप्शनल आहे, टाकायचं असलं तर टाका, नाहीतर स्किप केलं तरी पण चालेल. पण टेस्ट खूप छान लागते त्या मसाल्याने. चला मग आता भाजी होती इकडं कमी गॅसवर ठेवून दिली, तोपर्यंत इकडं मी चपात्या वगैरे पण बनवून घेते लगेचच. कणिक छान भिजले त्याच्यामुळं मग छान होतं चपात्या पण सॉफ्ट वगैरे. चपात्या पण करून झाल्या. ते इकडं भाजी रेडी आहे. मस्त टेस्टी होती भाजी. चला आता नाश्त्याची तयारी करून घेते. आता आज मी पोहे बनवणार आहे. तर चिरून वगैरे सगळं ठेवले. आता फोडणी देऊयात. सिंपल आहे एकदम. जिरी मोहरी, थोडेसे हे मिरची, शेंगदाणे आणि थोडासा कांदा. कांदा छान भाजले की त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकायचे आणि कोथिंबीर. रेड आहेत आणि वरून थोडीशी शेव टाकली. नाश्ता वगैरे सगळं झालं. आता किचन वगैरे आवरून घ्यायचे. नाश्ता झाला सगळ्यांचा. किचन पण आवरून झाले. गॅस वगैरे सगळं क्लीन केलं आणि आज थोडीशी एक्स्ट्राची क्लिनिंग करायची मला. फ्रीज क्लीन करायचं आहे. तर थोडंसं घाण झालं आहे फ्रीज. बघूयात आता, म्हणजे डीप क्लीन नाही करणार आहे, वरच्यावर करणार आहे. आतमध्ये जास्त घाण नाही आहे, पण थोडं थोडं घाण आहे. तर चला आता क्लीन करून घेते मी सगळं.
किचन पण खूप जास्त घाण झालं होतं. हात पण खूप लागतात आपले दररोज एवढं क्लीन करता येत नाही. आपण वरच्यावरच पुसून घेतो. तर आता हे कशा पण ठेवलेले आहेत भाज्या वगैरे, म्हणजे दररोज एवढं डीपमध्ये करत नाही ना, आपण वरच्यावर पुसतो. तर चला म्हटलं आता सगळं काढून घेते आतमधलं. तर सगळ्या भाज्या एकत्र करते आणि बाकीचं ते दोन्ही शेप आहेत ते आधी पुसून घेते. बाकीचं बाहेर काढून ठेवते आधी सगळं. आणि ते काचच आहे त्याच्यामुळे लगेच क्लीन होतं ते ओल्या कपड्याने घेतले तर. थोडंसं आधी घासून घेतलं घासणीनं आणि मग ते ओल्या कपड्याने पुसून घेते. आता हे साईडचं पण ठेवून लगेच क्लीन करून घेते. बाहेरनं पण हात वगैरे लागतात आपले दररोजचा स्वयंपाकाचे हात, ह्याचे हात चिकट वगैरे. तर आतलं सगळं क्लीन झाले आणि ते वाळून पण ठेवले, म्हणजे लगेच ठेवून देते मी. आणि त्याच्या भाजीचं ठेवायचं ते ते धुतले. आता थोडे वेळ उन्हाला ठेवून देते मी बाहेर. चला मग आता दुपारचे जेवण करते. जेवण एक मसाला भेंडी, थोडंसं पापड आणि चपाती आणि थोडंसं सॅलड. इकडे मुलांची चालली मस्ती कर. मग चला मग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.